नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया मोबाईलमधून आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे ते फक्त 2 मिनिटात। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। गूगलमध्ये तुम्हाला NPCI असं सर्च करायचं आहे। NPCI सर्च केल्यानंतर बघा पहिली वेबसाईट येईल, त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि ते वरती 3 लाईन आहेत, त्या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघा कस्टमर म्हणून ऑप्शन आहे, कस्टमरवर क्लिक करायचं आहे आणि इथे 5 नंबरला भारत आधार शेडिंग हा म्हणून आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा ऑप्शन नंतर येईल, इथे बघा तुम्ही भरपूर हे पण करू शकता। तुम्ही तुमच्या आधार कार्डला किंवा बँक लिंक नसेल तरी लिंक करू शकता 1 नंबरला आणि खाली इथे अकाउंट डिटेल दाखवू शकतो आणि इथे बघा 3 नंबरला क्लिक करायचं आपल्याला आधार मॅपेड स्टेटसमध्ये आणि इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली बघा इथे कॅप्चर टाकायचं आहे। कॅप्चर टाकल्यानंतर बघा इथे चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे। आधार कार्डवर OTP येईल, तो OTP टाकायचा इकडे। आधार कार्डला OTP आलाय, OTP काय आहे, OTP टाकल्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा इकडे तुम्हाला दाखवेल, हे बघा वरती इथं आधार कार्ड नंबरचे 4 डिजिट लास्टचे दाखवेल आणि इथे बघा माझं जे आधार कार्डला बँक लिंक आहे ते स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डला जे बँक लिंक आहे ते बघू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।